लेक्चर नंबर पिरियड नंबर 5. आजचे प्रॉब्लेम असतील प्रॉब्लेम्स ऑन ट्रूथ टेबल्स. तर चला मग ट्रूथ टेबल्स एकदा रिमाइंड करून घेऊ. फर्स्ट टेबल फॉर कंजंक्शन. इफ both statements are T, then their conjunction is T. Otherwise, it is F. Both are T, then conjunction T. Otherwise, F. Next table for disjunction. In disjunction, both are F, then result is F. Disjunction is F. Otherwise, T. मेनली कॉन्ट्राडिक्टरी एक लक्षात ठेवा, तीन लक्षात राहतील. नेक्स्ट इम्प्लिकेशन. इन इम्प्लिकेशन फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स. First is true, second is false. Hypothesis true and conclusion is false. Then result is false. Implication is false. Otherwise T. And last double implication. True for similar and false for different. Double implication. True for similar and false for different. ओके. हे चार टेबल तुमच्या मेमरी जर असतील तर आजचे प्रॉब्लेम म्हणजे मजा येईल तुम्हाला सोडवताना. ओके. प्रॉब्लेम्स ऑन ट्रूथ टेबल्स. चॅप्टर मी पहिल्यापासून म्हणतो इझी पण आहे, इंटरेस्टिंग आहे. ऑनलाईन ही तितका समजेल जितका तुम्ही लाईव्ह किंवा ऑफलाईन पाहाल. चॅप्टर इझी आणि हा मुद्दाम चॅप्टर आपण उन्हाळ्याच्या शेवटी घ्यायचं असं ठरवलं होतं. आठवत असेल तर मी वर्गात नेहमी म्हणायचो की आपण जसं टेम्परेचर वाढेल तसं सोपे चॅप्टर घेऊ म्हणजे आपण थंड राहू. ओके. चला असं छान करत राहा. पुढे प्रॉब्लेम घेऊ. पाहिजे क्वेश्चन कसं येणार आहे. क्वेश्चन असेल प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. ट्रूथ टेबल फॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. आता हे पॅटर्न मध्ये पहिलं ऑब्झर्वेशन करा बा. डिफरंट स्टेटमेंट्स किती आहेत. इथं डिफरंट स्टेटमेंट फक्त दोनच, पी आणि क्यू. पी अँड क्यू. आणि याच्यामध्ये कनेक्टिव्ज किती आहेत. लॉजिकल कनेक्टिव्ज 1 2 3. म्हणजे इथं 3 लॉजिकल कनेक्टिव्ज होतात, 2 स्टेटमेंट होत. यावरून तुम्हाला काय लक्षात येईल माहिती आहे का. पी आणि क्यू ज्या स्टेटमेंट्स आहेत त्यावरून तुम्हाला या टेबलमध्ये ट्रूथ टेबलमध्ये आडवे रो किती घ्यायचे कळेल. पी आणि क्यू 2 स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू येतील टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. जसं की ट्रूथ टेबल फॉर दिस पॅटर्न चेक करण्यासाठी जसं आपण नंबर ऑफ स्टेटमेंट्स चेक केलं. इथे पी क्यू 2 स्टेटमेंट. 2 स्टेटमेंटच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज 4 येतील. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. बोथ आर ट्रू, वन ऑफ देम ट्रू and both are false. फक्त हे 4 कंडिशन. पहिले चेक करायचं पॅटर्न मध्ये किती अलग अलग डिफरंट स्टेटमेंट्स आहेत. सिंपल स्टेटमेंट्स आहेत. सिंपल स्टेटमेंट्स 2 आहेत तर मग 4 रो येतील. 4 रोज इन द टेबल. ओके. पुन्हा काय चेक केलं आपण याच्याकडं. लॉजिकल कनेक्टिव्ज किती आहेत. या कनेक्टिव्ज वरून ठरवा की यामध्ये कॉलम्स किती येतील. हे पी आणि क्यू तर फिक्स झाले 2 कॉलम. आता कॉलम नंबर 1 फॉर दिस, 2 फॉर दिस अँड 3 फॉर दिस. हे तुम्हाला एक्स्ट्रा 3 कॉलम घ्यायचे. आम्ही इथे 3 कॉलम घेतले. 2 पी आणि क्यू साठी, 3 ह्या 3 कनेक्टिव्ह साठी. आता या क्रमाक्रमाने कॉलम मध्ये कशा कशाची किंमत काढावं लागेल याचा विचार करू. पी आणि क्यू तर आपल्याला कन्फर्म दिलेलंच असणार आहे. पहिले व्हॅल्यू काढायची पी इम्प्लाइज क्यू. ते इथं टाका. पी इम्प्लाइज क्यू कॅप क्यू या कॉलम मध्ये आणि कम्प्लीट आन्सर या कॉलम मध्ये. ओके. पहा टेबलकडं. पहिले छोटं ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू, देन कम्प्लीट दिस ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू कॅप क्यू and then complete pattern in last column. म्हणजे पहिला प्रॉब्लेम जरा नीट पहा की पॅटर्न तुम्ही वाचून
पॅटर्न रीड करून किती डिफरंट स्टेटमेंट्स आहेत ते पहिले पाहून घ्या. इथं 2 डिफरंट स्टेटमेंट, मग याच्या ट्रूथ व्हॅल्यूज लॉजिकली टी 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 एफ एफ टी एफ एफ टेबल प्रमाणे, आणि त्यानंतर हा कंप्लीट पॅटर्न लास्ट कॉलम मध्ये आला पाहिजे. मग स्टेप बाय स्टेप पहिले पी इम्प्लाइज क्यूचे व्हॅल्यू काढू, पी इम्प्लाइज क्यू कॅप क्यू काढू, आणि नंतर कंप्लीट आपलं आन्सरची व्हॅल्यू. चला आता ह्या टेबलमध्ये ह्या व्हॅल्यूज आपण फिलअप करायचा प्रयत्न करू. पी इम्प्लाइज क्यू माहिती आहे तुम्हाला, पी इम्प्लाइज क्यूचा टेबल. या टेबलमध्ये टी एफ असेल तरच एफ येते, या व्हॅल्यूकडे लक्ष द्या. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज इट इज अ टी, इट इज अ टी, इट इज अ टी. जमलं का? पी क्यू इट इज अ पी इम्प्लाइज क्यू. आता पुढचा कॉलम काय? पी इम्प्लाइज क्यू कॅप क्यू, पी इम्प्लाइज क्यू व्हॅल्यू कॅप क्यू. या दोन स्टेटमेंट मध्ये मला कंजंक्शन लावायचे, कंजंक्शन, कंजंक्शन ऑफ दिस टू स्टेटमेंट्स. कंजंक्शन मध्ये चेक करा, टी टी असेल तरच टी, टी टी आहे का? नाही, मग एफ, एस टी टी टी, and it is F, conjunctionचा टेबल. If there is T and T, then conjunction T, otherwise F, T T T, otherwise F. Okay. Now, the complete bracket implies Q. Implicationचा टेबल पुन्हा आला. This complete bracket implies Q. म्हणजे तुम्हाला हे दोन कॉलम पाहिजेत पहा, हे आणि हे. कुठले कॉलम चेक करालो मी? P implies Q कॅप Q implies Q. याला इम्प्लिकेशन ही स्टेटमेंट आहे. फर्स्ट स्टेटमेंट ही आहे, सेकंड ही आहे. उलट चेक करा, टी एफ कुठं आहे का? टी एफ, टी एफ, टी एफ नॉट. कारण इम्प्लिकेशन मध्ये मला काय चेक करायचे? फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स, देन द इम्प्लिकेशन इज फॉल्स, अदरवाइज ट्रू. मग फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का इतकंच चेक करतोय मी? नो. सो आवर आन्सर इज टी T, T and T. Okay, this is the truth table for our given statement pattern. आला का? ट्रूथ टेबल फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न. आपला जो कंप्लीट पॅटर्न दिलाय का तो आला पाहिजे फर्स्ट लास्ट कॉलम मध्ये, लास्ट कॉलम. पुन्हा एकदा रिपीट करतो काय काय केलं मी. रीड द गिवन पॅटर्न. How many different simple statements in the pattern? किती आहेत इथे? 2, P and Q. त्यांचे कॉलम ठरवा आणि त्याप्रमाणे तुमचे रोज येतील 1, 2, 3, 4, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. जेव्हा तुमच्या पॅटर्न मध्ये फक्त 2 स्टेटमेंट असतील सिंपल, तेव्हा आपले हे 2 कॉलम परफेक्ट प्रॉब्लेम मध्ये येणारच. पुन्हा काय वाचून घेतलं मी? कनेक्टिव्ह नंबर 1, 2, 3. जेवढे कनेक्टिव्ह आहेत का तेवढे कॉलम घेत चला. टेबल पहिले कन्स्ट्रक्ट करा फ्रेम, आणि त्याच्यानंतर एक एक कॉलम चेक करा. एकदाच करायचा गोंधळ करू नका, एक एक कॉलम कंप्लीट करा. लास्ट कॉलम मध्ये आला पाहिजे आपलं आन्सर. दिस इज आवर फर्स्ट प्रॉब्लेम. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न. काय है पॅटर्न? P cap negation Q, double implies P cap Q. Again, read the pattern carefully. How many different simple statements in the pattern? 2, P and Q, simple statements only. Negation of Q is not different. P and Q are two simple different statements in pattern. इथं सुद्धा P आणि Q दोनच व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे याचे जे रो येणार आहेत ते 4 येते. पहा मग सोल्युशन मध्ये ट्रूथ टेबल फॉर द स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट्स किती म्हटलो आपण? 2, P and Q. सो पॉसिबल व्हॅल्यूज आर टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. आपल्याकडे रो झाले 1, 2, 3, 4.
हा नाव स्टेटमेंटचं नाव लिहिण्यासाठी वेगळा, हा 5वा रो असेल. हा 1 2 3 4. मी कॉलम किती घेतली पहा बरं, 1 2 3 4. का पण कंजंक्शन झाली 1 2 3 4. 1 2 3 4. सो कॉलम आर 1 2 3 4. म्हणजे रोज 1 2 3 4 काय घ्यायचे आणि कॉलम इतके काय घ्यायचे, पण हे दोन सोडून म्हणायला ही संख्या. पी क्यू स्टेटमेंटसाठी आणि प्रत्येक कंजंक्शनसाठी एक कॉलम सोडून द्यायचा. ओके, पहा पुन्हा टेबलकडे. इथे घेतलं मी निगेशन क्यू, देन द ब्रॅकेट पी कॅप निगेशन क्यू, then second bracket p implies q, and then bracket double implies bracket. It is in last column. हे स्टेप बाय स्टेप व्हॅल्यूज लास्ट कॉलम मध्ये कंप्लीट पॅटर्न व्हॅल्यू आली पाहिजे, लक्षात घ्या. नंबर ऑफ कॉलम्स डिपेंड ऑन कनेक्टिव्स. नंबर ऑफ रोज डिपेंड ऑन नंबर ऑफ स्टेटमेंट्स. इथं दोन्ही प्रॉब्लेम मध्ये दोनच स्टेटमेंट असल्यामुळं कॉलम रो नंबर 1 2 3 4 आणि कॉलम्स हे 1 आणि 2 हे तर पी क्यू साठी येणारच. हे आले बघ 1 2 3 4. व्हाय देर आर कनेक्टिव्ह 1 2 3 4. ओके, यामुळे आपण कॉलम आणि रो इतके का घेतले याचा आन्सर तुम्हाला कळेल. आता टेबल आपल्या ट्रुथ टेबलच्या नॉलेजवरून भरत राहू. ओके, क्यू माहिती आहे तुम्हाला, क्यूचा कॉलम इथं बाजूला असेल. मग निगेशन ऑफ क्यू काय येईल, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, अगेन एफ टी. क्यूचा कॉलम ऑब्झर्व करा, त्याहून निगेशन ऑफ क्यू काढा, किती इझी आहे. आता पी कॅप निगेशन क्यू, पी कॅप निगेशन क्यू, फक्त दोन कॉलम कडे पाया, पी निगेशन क्यू, आणि यामध्ये तुम्हाला लावायचे कंजंक्शन, कंजंक्शन ऑफ दीज टू स्टेटमेंट्स. मग इथे कंजंक्शनचा टेबल आठवला, टी टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. टी टी नाही इथं आहे, चला इथं टी लिहून टाका पहिले, मग बाकी कुठंच टी टी नाही, अदरवाईज एफ एफ एफ. टी अँड टी चेक करा पहिले, सोपं जाते. बाकीचं न चेक करता एफ 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 लिहून टाका. ओके, नाव पी इम्प्लाइज क्यू, पी आणि क्यू चे कॉलम माहीतच. हा टेबल तुम्हाला पाचल्या वेळी रिपीट सांगत नाही मी. टी एफ टी टी कंप्लीट ॲज इट इज टेबल आहे आपलं. आणि शेवटचा कॉलम काय म्हणतो, या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन बिटवीन दिस अँड दिस ब्रॅकेट. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही सेम पाहिजे, आहेत का, आहेत का, नाही, कुठेच दोन्ही व्हॅल्यू सेम नाहीत, म्हणजे आपली ट्रुथ व्हॅल्यू ऑफ डबल इम्प्लिकेशन येईल एफ 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 एफ. धिस इज द ट्रुथ टेबल फॉर द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. इतकं इझी आहे, फक्त एकदा रो आणि कॉलमची संख्या कळायला पाहिजे आणि सुरुवातीला स्पीड नको. एकदा समजलं की स्पीड मॅथला आपोआप येत असते, समजलं की स्पीड येते. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेम नंबर 3. P implies in bracket negation P or Q. Again read the pattern and check how many different statements in the pattern. These are P and Q. पहिले दोन रो सॉरी कॉलम पहिल्यासारखेच 4 रो येतील त्याला, आणि कॉलमची संख्या किती असेल 1 2 3, एक्स्ट्रा 3 पहिले दोन सोडून. चला टेबल काढूयाचा. ट्रुथ टेबल फॉर दिस पॅटर्न इज पी आणि क्यू आपल्या पॅटर्न मध्ये दिल्या ट्रुथ स्टेटमेंट्स आणि त्यांच्या ट्रुथ व्हॅल्यूज टी 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 एफ एफ टी एफ एफ. नाउ ट्रुथ व्हॅल्यू ऑफ निगेशन पी, negation P. What is that? F. It is also F because it is a T, so it is F. Then this is a T
and T. P चा कॉलम चेक करा, TT FF, negation P, FF TT. Now negation P or Q, negation P or Q या दोघांमध्ये आपल्याला डिसजंक्शन, डिसजंक्शन मध्ये चेक करा FF कुठं आहे का? यस, इथे FF, F disjunction F is F, otherwise T. FF नाही तिथं TT टाकून द्या. इझिली कॉन्ट्राडिक्टरी पाहिजे. FF असेल तर F, otherwise T. Now last is P implies this column. P implies negation P or Q. म्हणजे ह्या दोन कॉलम मध्ये आपल्याला इम्प्लिकेशन लावायचं. इम्प्लिकेशन मध्ये TF आहे का चेक करा. यस, सेकंड टाइम्सला TF आहे, TF ला F, बाकी कुठं आहे? नाही. मग आपली व्हॅल्यू आली TF TT. किती सहज झाला बा प्रॉब्लेम आता. म्हणजे याला वेळ तुम्हाला फक्त समजून घ्यायला लागेल. इतके इझी क्वेश्चन आहेत, चुकणारच नाही. चुकले तरी आपल्या स्वतःच्या चुकीमुळं, जिथं की कॅल्क्युलेशन नाही, काहीच नाही, पण इकडे तिकडे लक्ष गेलं तर कदाचित चूक होईल. ओके, इट इज प्रॉब्लेम नंबर 3. द ट्रूथ टेबल फॉर पॅटर्न इज ॲज बिलो. हा ट्रूथ टेबल घेण्यासाठी पुन्हा एकदा रीड करूया. पॅटर्न किती आहेत व्हॅल्यूज? सिंपल स्टेटमेंट्स 2. कनेक्टिव्ह चेक करा 1 2 3 4. Because of that the table is like this. PQ, it is TT TF FT FF. दोन स्टेटमेंट असल्यामुळे TT TF FT FF. ब्रॅकेट करा म्हणजे पॅटर्न कडे पाहत चला आणि मग व्हॅल्यू काढा. मी पहिले निगेशन P काढून ठेवतो. निगेशन P. व्हॉट इज निगेशन P? चेक करा आपलं P, त्याच्यावर तुम्हाला निगेशन P काढता येईल. इट इज F, राईट? F, then T T. Check the column of P, negation of P. Now Q implies P. Implication मध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. Q implies P. It is Q implies P. Implies P. हे उलट आहे. T implies T. It is T. F implies T. It is also T. T implies F. हे मात्र येते F. लास्ट इज T. चुकून इथं आपण P implies Q लिहितो, मग टेबल चुकतो. इथं मला पाहिजे Q implies P. राईट टू लेफ्ट. ओके, तर इम्प्लिकेशनच्या टेबलमध्येच फक्त हा गोंधळ होतो, बाकीच्या मध्ये नाही. Now negation P double implies Q. Where is negation P? It is negation P. Double implies Q is this. तसे दोन कॉलम लक्षात घ्या. फक्त या दोन कॉलम कडे लक्ष असू दे. निगेशन P डबल इम्प्लाइज Q. डबल इम्प्लिकेशन मध्ये सिमिलर ट्रूथ व्हॅल्यू असतील दोघांच्या तर त्यांचं डबल इम्प्लिकेशन ट्रू असते, अदरवाइज फॉल्स. मग पहिल्या दोघांकडे पहा, नॉट सिमिलर, so it is F. This is a T because same, P because same, and it is different, so F. Now the disjunction of these two columns, disjunction of these two columns. In disjunction there is FF, then disjunction is F, otherwise T. No FF, and hence it is T T T and T. That is the truth table for example number 4. आहे की नाही सोपं? चला पुढचे एक एक्झाम्पल पाहू. Example number 5. Again question is same. Prepare the truth table for given statement pattern. Again, read the pattern. P cap Q double implies Q or R. How many different simple statement in the pattern?
1 2 3. There are 3 different simple statement in this pattern. Remember, there are 3 simple statement in the pattern. आतापर्यंत 2 येऊ लागली, तर 3 आले. मग 3 विषयी लॉजिकली विचार करा की 3 स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू कशा असतील अंदाजे, कारण तिन्ही स्टेटमेंट माहित नाहीत. मला असं वाटतं तिन्ही ट्रू असतील. 3 पैकी 2 ट्रू 1 फॉल्स असेल, किंवा 3 पैकी 1 ट्रू 2 फॉल्स असतील, किंवा 3 ला 3 फॉल्स असतील. ऑल 3 टी. One of them is F, 2 of them are F, and all 3 are F. इमॅजिन करा बरं कंडिशन किती आहे तिला. तुम्ही इथे विचार केला तर कंडिशन आहे तिला 8. त्या कशा, त्या टेबलमध्ये तुम्हाला दाखवतो. मग ट्रूथ टेबल फॉर द स्टेटमेंट पॅटर्न इज, स्टेटमेंट पॅटर्न आपण रीड केला पहिले. किती स्टेटमेंट पॅटर्न मध्ये स्टेटमेंट्स येतात? 3. त्यामुळे तुम्हाला म्हणलं तिथे कंडिशन आहे तिला 8. का? ऑल ट्रू ही कंडिशन आहे. वन ऑफ देम इज फॉल्स, थर्ड फॉल्स, सेकंड फॉल्स, आणि हे फर्स्ट फॉल्स. वन ऑफ देम इज फॉल्स. इथं 2 ऑर फॉल्स, 2 फॉल्स, 2 फॉल्स, अँड ऑल आर फॉल्स. असं अझम्पशन केल्यामुळे हे कंडिशन 8 येतात. 3 ला 3 ट्रू, 3 पैकी 1 फॉल्स, 3 पैकी 2 फॉल्स, आणि 3 ला 3 फॉल्स. त्यामुळे 8 कंडिशन. लिहायला तसं सोपं आहे, जर या कॉलम कडे पहा. 8 कंडिशन आहे, तेवढं फक्त पाठ ठेवा. ओके. पहिल्या कॉलम मध्ये 4 टाइम्स टी, 4 टाइम्स एफ, सलग पहिले 4 टी 4 एफ. मग 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ. किती इझी. 8 कंडिशन माहीत झाल्या ना. 50-50, त्याच्या पुन्हा 50, 2-2, 2-2, 1-1, टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ. फक्त एकूण कंडिशन मात्र 8 ठेवा. जोशमध्ये एखादी वाढवू नका. ओके. 4T 4F, 2T 2F, 1T 1F. बाकीचा टेबल सारखाच आहे. कंजंक्शन, कंजंक्शन घेताना तुम्हाला पी आणि क्यूचं कंजंक्शन घ्यायचे. पी आणि क्यू चेक करा. केलं का? पी आणि क्यू चेक. डबल एकदा पहा. कॅप मध्ये टी टी आहे का इतकं पहा. मला फक्त सापडलं टी आणि टी या 2 पहिल्या रोज मध्ये. म्हणजे इथे व्हॅल्यू काय येईल? टी. ट्रूथ व्हॅल्यू टी. आता बाकीकडे सरळ टी टी नाहीच आहे. एफ 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 ट्रूथ व्हॅल्यू लिहून टाका. असं चेक करायचं कितीही लेंथ आली तरी चिंता नाही. कॅप मध्ये टी टी ला टी, अदरवाईज एफ. पुढचा कॉलम काय? क्यू और आर. क्यू और आर. चला क्यूचा कॉलम चेक करा आणि आरचा. क्यू आणि आर मध्ये एफ अँड एफ बोथ आर एफ चेक करा. बोथ आर एफ बिकॉज इन डिजंक्शन both are F, disjunction is F, otherwise T. मग मी इथं काय लिहू? T T T F. It is a T T T. This is F. Okay. Last column P cap Q, double implies Q or R. हा आहे P cap Q चा column. Q or R, in between them there is double implication. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही व्हॅल्यू कशा पाहिजे? सेम. सेम, दोन्ही व्हॅल्यू सेम. हायलाइट ज्यांना केले मी त्याच्यात फर्स्ट आणि ह्या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम. whenever truth values in double implication are same, then their double implication conditional statement is true. True. It is also true. This is a true. In other cases it is false, 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 and false.
This is the truth table for our problem number. Question number 5. म्हणजे या पूर्ण पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आल्या? टी टी, एफ टी, एफ एफ एफ, फायनली टी. पॅटर्न मोठा म्हणता येत नाही, तर पॅटर्न मध्ये नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट जास्त आले, 2च्या ऐवजी 3 आले, कंडिशन 8 झाले. पॅटर्न मध्ये 3 स्टेटमेंट, कंडिशन 8 आले, आणि मागे येऊ लागले 4. इथं 3 आल्यामुळे 8, 4 आल्यामुळे 16. 2 टू दी पॉवर घ्या, 2 टू दी पॉवर n इतक्या नंबर ऑफ पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज येतात. आणि कॉलमची संख्या आहे ना 1 2 3, 1 2 3 number of connectives. This is easy method to prepare a truth table for any given statement pattern. हे आपले ट्रूथ टेबल वरचे प्रॉब्लेम. हे 5 क्वेश्चन मी घेतले, बाकीचे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये लिंक देईल PDF ची. हे सॉल्व्ड असतील आणि बाकीचे तुम्हाला सोडवायला देईल. जे काही तुमच्या म्हणणं असेल ते मला सांगत चला कमेंटमध्ये, मी त्या सुधारणा करेन. ओके, थँक्यू.